काहीतरी भेटावं म्हणून भगवंताचे उत्सव. भगवंताला त्याच्यातनं काय भेटावं याच्यासाठी भगवंताचे उत्सव नाही. उत्सव का साजरे करायचे? ऐका, एकच वाक्य सांगतो. विज्ञान हे जीवनामध्ये समृद्धी देते. विज्ञान जीवनामध्ये समृद्धी देतं. अध्यात्म जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती प्राप्त करतो. उत्सव याच्यासाठी साजरे करायचे की जीवनामध्ये या 3 गोष्टी जगामध्ये कुठं भेटत असतील तर या 3 गोष्टी जगात कुठंच भेटत नाही, एकाच ठिकाणी भेटतात. ते ठिकाण म्हणजे भगवान परमात्मा आणि भगवंताचे उत्सव. तुमच्याकडे बाकी सगळे असू द्या, या 3 गोष्टी मानवी जीवनामध्ये प्राप्त करायच्या असतील तर देवाच्या व्यतिरिक्त पर्याय नाही. कितीही विज्ञान पुढे जाऊ द्या. जुना काळ होता, ही जुनी जाणती माणसं मंडळी या ठिकाणी बसलेली, ते फेट्यावाली माणसं. यांच्या काळामध्ये महाराज विज्ञान एवढं पुढे नव्हतं. इथून करमाळ्याला जायचं म्हटलं तरी माणसं चलत जायची. पुन्हा एखाद्याकडे गावात सायकल आहे, एखाद्याकडे अख्खं गाव बघायला जायचं सायकल तशी. पुन्हा एखाद्याकडे मोटरसायकल आहे, गाव बघायला जायचं महाराज. एखाद्याकडे मोटरसायकल खूप वाटायचं. एखाद्याकडे 4 व्हीलर आहे. पण महाराज आता घराघरात 4 व्हीलर आहे, घराघरात 2 व्हीलर आहे, घराघरात सगळे ऐश्वर्य संपन्न गोष्टी समाधानासाठी आपल्याकडे आहे. पण समाधान नाही. हे समाधान प्राप्त कुठं होत असेल तर त्याला जगात एकच पर्याय आहे, जीवनामध्ये महाराज तुम्ही बाहेर कितीही दिवस जीवन जगा, इथं आल्यानंतर तुम्हाला समाधान असेल. मंदिराचा शब्दाचा अर्थच आहे. म म्हणजे मंगलता, द म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रमणीयता. जिथे मंगलता आहे, जिथे दिव्यता आहे, जिथे रमणीयता आहे, असं ठिकाण जर कुठलं असेल तर ते म्हणजे मंदिर आणि भगवंताचे उत्सव. किती जरी विज्ञान पुढे गेलं तर विज्ञानाला समाधान देता येत नाही. तुम्ही किती फेमस डॉक्टरकडे जा, टिंबुर्णीला जा, नाही तर इकडे करमाळ्याला जा. डॉक्टर किती ते 150. 300 घ्या, जाऊ द्या 150 घ्या, पैसे जास्त घ्या 300. त्याला म्हणायचं समाधानाच्या गोळ्या. ती म्हणे लागलं 2 सकाळी इंजेक्शन मी घेतोय तरी मला रात्री झोप लागला. काय वेळ, किती विज्ञान पुढे जाऊ, देवाच्या व्यतिरिक्त पर्याय येत नाही. समाधान प्राप्त करायसाठी हे उत्सव आहे. पुढे चला. जीवनामध्ये शांती प्राप्त करायची असेल तर देवाच्या व्यतिरिक्त पर्याय शांती. संसारात शांती येईल, शांती असलं असेल. एखाद्या शांती येऊ शकते लग्न झाल्यावर, शांती नाही. विठाला